विद्यार्थी मित्रांनो, लास्ट लेक्चरला आपण खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनी याच्यामध्ये असणारा फरक वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे स्पष्ट केलेला होता. आता आपल्याला पुढचा मुद्दा डिस्कस करायचा आहे, तो म्हणजे खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीमध्ये होणारं रूपांतरण किंवा सार्वजनिक कंपनीचं खाजगी कंपनीमध्येही रूपांतरण करता येत असतं. त्यासाठीच्या कंपनी कायद्यामध्ये काही अवस्था किंवा काही स्टेप्स सांगितलेल्या आहेत. त्या स्टेप्स आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आता मुळात आपण पाहिलेलं आहे की खाजगी कंपनी आणि सार्वजनिक कंपनीमध्ये फरक काय असतो. त्या फरकावरून आपल्याला हे लक्षात आलं की खाजगी कंपनीला कायद्याने काही विशेष अधिकार, सूट, सवलती दिलेल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक कंपनीला सुद्धा काही विशेष सवलती मिळालेल्या आहेत. खाजगी कंपनी जेव्हा असते तेव्हा खाजगी कंपनीच्या सभासद संख्येवर कंपनी कायद्याने मर्यादा घातलेल्या आहेत आणि त्यामुळे साहजिकच खाजगी कंपनीची भांडवल उभारणी क्षमता जी आहे ती कमी राहत असते. सार्वजनिक कंपनीमध्ये मात्र तसं असत नाही. सार्वजनिक कंपनीमध्ये काय असतं तर सार्वजनिक कंपनीची सभासद संख्या ही कंपनी कायद्याने अमर्यादित ठेवलेली आहे. म्हणजे जास्तीत जास्त कितीही व्यक्ती सार्वजनिक कंपनीचं सभासदत्व हे स्वीकारू शकत असतात. मग भांडवल उभारणीवरची मर्यादा जी आहे ती मर्यादा कुठेतरी दूर सारणं, भांडवल उभारणीमध्ये अधिकाधिक भांडवलाची निर्मिती करणं यासाठी किंवा आपल्या व्यवसायाच्या विस्तारासाठी बऱ्याचदा खाजगी कंपन्या आपलं रूपांतर सार्वजनिक कंपनीमध्ये करत असतात. आता खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतर होत असताना त्याचे दोन मुख्य प्रकार सांगितलेले आहेत. एक म्हणजे स्वेच्छेने किंवा विचारपूर्वक होणारं रूपांतरण आणि दुसरं म्हणजे कायद्याच्या द्वारे किंवा आपोआप होणारं रूपांतरण. त्यामधला आपण पहिला एक प्रकार टाईप पाहूया, स्वेच्छेने किंवा विचारपूर्वक होणारे रूपांतरण. यामध्ये आपल्याला असं सांगता येईल की खाजगी कंपनीला स्वेच्छेने किंवा विचारपूर्वक जर सार्वजनिक कंपनीत रूपांतर करायचं असेल तर त्यासाठी खाजगी कंपनीला काही कायदेशीर बाबींची पूर्तता ही करावी लागते आणि त्यानुसार काही प्रक्रिया ही पार पाडावी लागत असते. ती प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ती खाजगी कंपनी ही सार्वजनिक कंपनी म्हणून उदयास येत असते किंवा सार्वजनिक कंपनी म्हणून आपला व्यवसाय हा सुरू करू शकत असते. तर त्यामध्ये मुख्यत्वे 5 स्टेप आपल्याला सांगितलेल्या आहेत. एक म्हणजे फर्स्ट, संचालक मंडळाची सभा बोलावणे. दुसरं, घटनापत्रकामध्ये बदल करणे. तिसरा, नियमावलीमध्ये बदल करणे. 4, विशेष सभा बोलवणे. आणि 5, नोंदणी अधिकाऱ्याकडे नोंद करणे. म्हणजे हा 5 स्टेप जेव्हा खाजगी कंपनी पूर्ण करते तेव्हा खाजगी कंपनीचं सार्वजनिक कंपनीमध्ये रूपांतरण हे होत असतं.